भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय श्रीराम. आजच्या या भाजपाच्या भारतीय जनता पक्षाच्या विकसित नांदेडचा संकल्पनामा आपल्या समोर सादर करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी मुद्दामून वेळ काढून आज नांदेडला आलेले आहेत भाजपाचे उपाध्यक्ष तथा जाहीरनामा समितीचे प्रमुख श्री माधवरावजी भंडारी, राज्यसभेतील माझे सहकारी अजित गोपछेडेजी खासदार, माजी मंत्री डी.पी. सावंतजी, महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमदार श्रीजयाताई, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब पांडेजी, विधानसभा दक्षिणचे अध्यक्ष संतुकरावजी हंबर्डे, उत्तरचे विधानसभा अध्यक्ष किशोररावजी देशमुख, चैतन्य बाबू देशमुख, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, भाजपाचे प्रवक्ता तथा जाहीरनामा समितीचे जिल्ह्यामध्ये ज्यांनी चांगलं काम केले संतोष पांडागळे, किशोर स्वामी, उमेश पवळे, शशिकांत क्षीरसागर, श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार, शीतल खांडील, ज्यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं विद्याधर विश्वाधर देशमुख, आज या प्रकाशन सोहळ्याला आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, सहभागी झालेले नांदेडचे सर्व मान्यवर नागरिक, उमेदवार, भाजपाचे सर्व बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार या ठिकाणी मानतो की आपण सर्वजण भाजपाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशन समारंभाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला. कालचा 31 डिसेंबर आणि आज 1 जानेवारी 2026 आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या प्रथम शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना, संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला सुख समृद्धीचं, विकासाचं आणि येणाऱ्या 5 वर्षात संकल्प जो आपण केला आहे त्याची पूर्तता करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याकडूनही शुभेच्छेची अपेक्षा या ठिकाणी मी करतो. मित्रांनो, आजचं माझं वक्तव्य या ठिकाणी सुरू करत असताना 2 महत्वाच्या चांगल्या बातम्या आपल्या कानावर घालायची माझी इच्छा आहे. प्रथम बातमी म्हणजे जपानला मागे टाकून भारत जगातील 4थी अर्थव्यवस्था आता झालेला आहे. जागतिक पातळीवर हा विक्रम पंतप्रधान मोदीजींनी भारताला $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करण्याचा स्वप्न त्यांनी पाहिलं. आता आपली अर्थव्यवस्था $4.18 ट्रिलियन वर आलेली आहे. म्हणजे 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील 3री अर्थव्यवस्था होण्याचा केंद्र सरकारचा निर्धार हा त्यातला स्पष्ट होतोय आणि आज भारत त्या दिशेने पुढे चाललाय, अतिशय वेगाने चाललेला आहे असं मी म्हटलं चुकीचं नाही. आणि दुसरी आनंदाची बातमी जी आपल्याला मला द्यायची आहे, ज्यासाठी मनापासून मी स्वप्न पाहिलं होतं आणि जे काम मार्गी लागतंय मला दिसतंय, ते म्हणजे नांदेड जालना समृद्धी महामार्गाचं काम अतिशय वेगाने सध्या सुरू आहे. आपल्याला संभाजीनगर मार्गे मुंबईला जायला 7 ते 8 तासामध्ये जाण्याचा मार्ग आता जलद गतीने सुरू झालेला आहे. मी तो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, चांगलं काम नांदेडमध्ये होत आहे, चांगलं सांगण्याकरसाठी आहे, चांगलं बोलतो ते करून दाखवतो. उगाच काही गप्पा मारण्यासाठी संकल्पनामा जाहीरनामा द्यायचा विषय नाहीये. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो, त्याची काही ज्वलंत उदाहरणं आपण आजच्या या व्हिडिओच्या छोट्याशा 10-15 मिनिटाच्या क्लिपिंग मध्ये पाहिजे. आता ते सगळंच काही मी दाखवू शकलेलं नाहीये, पण नांदेडच्या लोकांना मी काय केलं दाखवण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला अनुभवताय नांदेडमध्ये काय काय चांगलं झालेलं आहे आणि आगामी काळात काय काय करायचं. मी सर्व झालं दावा करत नाहीये,
की सगळं झालं असा दावा करत नाहीये. जे चांगलं झालंय तुम्हाला दाखवलंय आणि अद्यापही जे करायचं आहे त्याचाही निर्धार या ठिकाणी मी या संकल्पनाम्याच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. कामं न संपणारी आहेत. कामं काही प्रत्येक निवडणुकीमध्ये कामं असतात, त्याचा आपण संकल्प करतो, ती पूर्तता करतो. पण मतदारांना अशोक चव्हाणांनी कधी फसवलेलं नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम स्पष्ट केलं. मला कल्पना आहे हा जाहीरनामा आल्यानंतर मागच्या जाहीरनामा आताचा जाहीरनामा तुलना करणारे आमचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. याची मला जाणीव आहे. चांगली गोष्ट आहे, पाहिजे, आवश्यकच आहे. परंतु तुम्हाला अनुभव आहे, आतापर्यंत जे विचार करून बोललेलो आहे, एकतर कुठल्या कमिटमेंट देत असताना मी फार विचार करून देतो, पण एकदा कमिटमेंट झाली ती प्रामाणिकपणे पाळणारा अशोक चव्हाण तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून मला नांदेडच्या लोकांना विनंती करायची आहे, हे जी निवडणूक आहे ही विकासासाठी जी आपली भूक आहे ती भूक कोण पूर्ण करू शकतो, कोण त्याची पूर्तता करू शकतो ही जाणीव करून त्याची पूर्तता करून पुढची 5 वर्षाचा निर्धार नुसता व्यक्त करून नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी ज्याची आपल्याला करायची आहे त्यासाठी ही सगळी या ठिकाणी आपण केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. काही उदाहरणं महत्वाची द्यायची, बाकीची भरपूर उदाहरणं आहेत, परंतु काही महत्वाचं उदाहरण द्यायचं म्हणजे आता नांदेडमध्ये 5 ते 6 ठिकाणी विमान सेवा सुरू झाली. विचार करू शकत होता आपण? विचार करू शकत होतो का नांदेडमध्ये एखादं कधी विमान यायचं, एखादं जायचं, चार्टर यायचं? विमानतळाची गरज काय? तोही दिवस आठवतो मला. पत्रकारांना कदाचित संकल्प काढा, मागचे कात्रण काढा. अशोक चव्हाण फक्त येतील आणि जातील विमानाने, सामान्य माणसाला का उपयोग होता? आज नांदेडहून 500 माणसं जातात आणि 500 माणसं येतात. ही आज ज्यांनी टीका केली त्यावेळेस 15 वर्षापूर्वी त्यांना आपण दाखवलं पाहिजे की थोडी तरी दुरुस्ती त्यावेळेस आम्हाला होती म्हणून झालं ना. ज्यांनी विरोध केला त्या विमानतळाला ते आज रोज बॅगा घेऊन पुण्याला चाललेले आहे. हे पाहिलं का आपण? चांगली गोष्ट, मला आनंद आहे. आज तरी जाणीव आपल्याला आहे की नांदेड मधला माणूस पुण्याला जातो, आता मुंबईला जातो, 1 तासात मुंबई, 45 मिनिटात मुंबईत पोहोचतो, बँगलोरला जातो, अहमदाबादला जातो, हैदराबादला जातो, दिल्लीला जातो, हिंडन विमानतळावर स्ट्रेट गाझियाबादला. आणि आगामी काळामध्ये नांदेडचा माणूस आमचा गोव्याला सुद्धा नवीन वर्ष साजरा करण्याकरता नक्की जाऊ शकेल अशा प्रकारचे माझ्या मनामध्ये खात्री आहे. सुखरूप परत येईल गोव्यावर, काळजी करू. परंतु सांगायचं तात्पर्य एवढं आहे की नांदेडहून विमान सेवा ही कधी विचार केला होता का? जागा मिळण्यात अडचणी, म्हणजे एक निर्णय तुम्हाला मुद्दा अडथळ्यांची शर्यत कशी पार पाडावी लागते, एक जम मारत जावं लागतं. विमानतळाला संकल्प त्याला मिळाला, अडथळे त्याला मिळाला, स्टे वरिष्ठ पातळीवर सगळे प्रश्न खूप झालं. मी उदाहरण सांगेन. आता ही वेळ नवीन वर्षाची पण चांगली सुरुवात करायची आपल्याला. नवीन वर्षाची चांगली सुरुवात केलेली मागचं सोडून देऊ आपण. तो सांगायला मला आनंद आहे. नांदेडच्या विमानतळावर 5 विमानं एकदम उभं राहिलं, मला खूप आनंद होतो. काय चाललंय, उत्तम चाललंय की नाही. 5च्या 5 विमानं आमची चाललीत अहमदाबादला, दिल्लीला, मुंबईला, हैदराबादला, बँगलोरला. अरे बँगलोरला मला वाटतं बँगलोर चालते की नाही विमान? बँगलोरचं विमान फुल चाललंय, अहमदाबादचं विमान फुल चाललंय. बँगलोरला शिकायला IT हब आहे, लोक तिथे नोकरी करायला. मी काही गेलो बँगलोरला, लोक मला भेटली म्हणून कसं काय चाललं बँगलोर? ते म्हणजे IT हब आहे, नोकरी लागली मला बँगलोरला आणि म्हणून मी बँगलोरला चाललो. मला बँगलोरचं विमान चांगलं चाललं पाहिजे, पण IT हब माझं नांदेडला पण झालं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. माझा जो मुलगा आहे, माझे जे बांधव आहेत, माझे जे विद्यार्थी आहेत, यांना आता बाहेर नोकरी करण्याकरता गरज पडू नये. नांदेडमध्ये आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल, आपल्याला जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, कारखाना आणावे लागतील. हा आमचा पुढचा महत्वपूर्ण आपला हा निर्धार राहणार आहे की ज्यामध्ये आपल्याला नांदेड एक विकसित केंद्र, विकसित शहर म्हणून आपल्याला आगामी काळात पाहायचं आहे. वंदे भारत सुरू झाली आपली, चाललंय आपण संभाजीनगरला 2.5 तासात पोहोचतो. मुंबईपर्यंत जायला 10 तास लागत आहेत. आमचा प्रयत्न वंदे भारत हैदराबादला सुद्धा गेली पाहिजे. 3-2.5 तास, आता 6 तासात जातात, 2.5 तासामध्ये वंदे भारत आपल्या हैदराबादला गेली पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. हायवे झाले, स्टेट हायवे झाले, नॅशनल हायवे झाले, शहरातले उत्तम रस्ते झाले. हे का निर्माण केलंय?
इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा ज्या शहरामध्ये आहेत त्या शहराला त्याच्या अवतीभोवती जे काही सुरेख होतंय, घडतंय, इन्व्हेस्टमेंट येते आहे, प्रमुख कारण आहे एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी. नांदेडला आज तिन्ही गोष्टी आहे. एअर कनेक्टिव्हिटी आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे आणि एअर कनेक्टिव्हिटी आहे. तिन्ही गोष्टी झाल्यामुळे नांदेडचं भविष्य पुढच्या 5 वर्षांमध्ये झपाट्याने वेग घेणार आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं, कारण पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. जे बॉटलनेक होते, जे अडथळे होते, जे प्रश्न होते, ते आता त्यातून दूर झालेले आहे. आणि म्हणून हा संकल्पनामा जो आहे तो विकसित नांदेडचा संकल्पना. बुलेट ट्रेनला मी धन्यवाद मानून रावसाहेब दानवेचे रेल्वे राज्यमंत्री होते, मी तेव्हाही बोलतो, जो काँग्रेसमध्ये असताना सुद्धा धन्यवाद त्यांचे मानले होते. आजही मानतो मी की ज्यावेळेस जालन्यापर्यंत वंदे भारत सुरू झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी नांदेडपर्यंत सुद्धा जरूर नाही सुरू झाली. त्यामुळे क्रेडिट मी घेतलं काय पुस्तका प्रश्न नाहीये, जे करते त्याला क्रेडिट दिलंच पाहिजे. आमचं समज सामूहिक प्रयत्न आमचा सर्वांचा. अशोक चव्हाण एकटा यायला मी म्हणत जाऊ, मी कधी करणार पण नाही. म्हणजे करताय त्याला क्रेडिट दिलं पाहिजे. दानवे साहेब सुद्धा मराठवाड्याचे आहेत, त्यांनी रेल्वे मंत्री राज्यमंत्री असताना हे केलं, याची आठवण मला आजही कायम आहे. मित्र, काळेश्वरचा पूल बघा, मुंबईचा सीलिंगचा त्या पूल झालाय आपला. तुम्ही जाता रोज काळेश्वरला फिरायला जाता, बघायला जाता. 150 कोटी रुपये बांधून तो पूल केलेला आहे. सगळी ट्रॅफिक काळेश्वरला जाम होऊ नये म्हणून त्या पुलावरून आपल्याला बाहेरच्या बाहेर निघता यावं. संतू खंबड रोज पाहत असतील कसा पूल झालाय, त्याच्या गावाच्या बाजूला चालले. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, एक उत्तम मुंबईची प्रतिकृती, मुंबईचा सीलिंगवरचा जसा पूल आहे तसाच पूल आता पूर्णत्वास त्या ठिकाणी होत आहे. आता करतो म्हणून ते इलेक्शन आहे. त्यामुळे मला सांगायचं आहे, आपला प्रश्न जो आहे तो ट्रॅफिकचा प्रश्न आहे. आगामी काळाचे जे विषय आहेत त्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. पुढचा टप्पा 5 वर्षाचा टप्पा जो गाठायचा आहे, तो विकासाचा टप्पाचा आपला क्लिअर कट जावं लागेल. तुम्ही मला मागच्या वेळेस मी काँग्रेसमध्ये असलो तरी तुम्ही मला 72 जागा त्यावेळेस निवडून दिल्या होत्या. यावेळेस भाजपच्या सर्व जागा तुम्ही निवडून द्या आणि बघा काय आम्ही व्यक्ती काम करतो. नांदेडची ओनरशिप, कुठली गोष्ट करायची असताना ओनरशिप घ्यावी लागते. त्याचं सर्व आत्मीयताने काम करावं लागतं, विजन असलं पाहिजे, काम करायची इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि मला एवढं सांगायचं, आमचे सर्व सहकारी या ठिकाणी, भंडारी साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, भाजपाचे अनुभवी आहेत, बाळासाहेब पांडे आहेत, जुने ज्येष्ठ म्हणजे भाजपने अनेक वर्ष त्यांनी काम केलंय. आणि खरा वारसा जो भाजपला मिळाला आहे, ज्यांची जन्मशताब्दी आज आपण साजरी करत आहोत, अटल बिहारी वाजपेयींसारखं नेतृत्व या भाजपला नक्की मिळालं होतं. त्यावेळेस पाया रचला गेला आणि मोदी साहेबांपर्यंत जे काम होत आहे आज, ते त्यांच्या सगळं अथक विजन फॉर इंडिया. प्रथम देश, नंतर पक्ष, नंतर स्वतः, असा जो नारा ज्या पक्षाने दिलेला आहे, त्या मोदी साहेबांचं आज खरंच कौतुक केलं. पण टार्गेट ओरिएंटेड, काम ओरिएंटेड काम चाललेलं आहे. जबाबदारी दिलेली आहे, निश्चित केली ना, अकाउंटेबिलिटी फिक्स केलेली आहे. उगाच काही मंत्री झाले, राज्यमंत्री झाले, आमदार झाले, खासदार, उगाच काम नाही आहे. परवा मला बोलून घेतलं ना, आम्ही गोपशेड होते मीटिंग मध्ये, आमचा आढावाच घेतला. मी काय केलं आणि काय करायला पाहिजे, कुठे कमी पडता. एकदम प्रोफेशनल काम. तसंच काम माझ्या नगरसेवक सुद्धा करतील, अशोक चव्हाणांची गॅरंटी आहे मला. काळ बदललाय, वेळ बदललाय. माझ्या नगरसेवकांनी सुद्धा त्याच पद्धतीचे विजन आमच्या मोदी साहेबांचं आहे, ते देवाभाऊंचं आहे, त्या विजनला साथ देण्याचं काम आपल्याला करायचंय. आणि नांदेडच्या ज्या उणीवा आहेत, जे प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला सोडवायचे आहे. आज नांदेडमध्ये समस्या देगलूर नाक्याची, तो पूल आहे, मंजूर आहे. आता तुमचे जे सुरू झाले काम, आपल्या समृद्धी महामार्गाचं जालना ते नांदेड ते जालना संभाजीनगर मार्गे, त्याचा सुरुवात जी होणार आहे ती देगलूर नाक्याच्या बाफनापासून सुरू होऊन तसा तो पूल जाणार आहे. त्या पूल आहे, त्याच्यामध्ये पुलाचं काम सुद्धा अंतर्भूत आहे. रस्त्याचं काम चालू झालंय. आता जर आपण सुरू केलं तर तुम्ही ओरडाल की आमचे ट्रॅफिक अधिक जाम झाले, रस्ते बंद झाले, मतदान कशाला करायचं. व्हायला नको. टायमिंग बघावं लागतं, केव्हा करायचं, काय करायचं. रोज बातम्या नाही, रस्ता बंद झाला, ट्रॅफिक बंद झाले, धूळ उडायला लागली. आमची मित्र तयारच आहेत, करू, काय मंजूर आहे, तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे एक्सप्रेस हायवे नांदेड चौकून एक्सप्रेस हायवे झालाय. विकसित भारत 2047 पर्यंत
विकसित भारताची जी कल्पना आहे, विकसित भारताची जी कल्पना आहे, त्या विकसित भारतामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि त्या विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड आहे. हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे. पण तुम्हाला मला ही गॅरंटी द्यावं लागेल, विकसित नांदेड मी देवेंद्र भाऊंच्या आणि मोदी साहेबांना अर्पित करेन, सांगेन हे काम आमच्या लोकांनी केलंय, आता मदत आम्हाला करा. करणार की नाही? हातवर करा. करणार की नाही? नांदेडच्या जनतेकडून मला आश्वासन पाहिजे आहे की तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कुठे कमी पडलो का? ते दिसतंय हे केलं ना गेला 30, 40, 50 वर्षात. कुठे असतो? काँग्रेसमध्ये होता, काँग्रेसमध्ये होता, येत होता. अरे काँग्रेसमध्ये नाही, शेवटी इंजिन लागतं ना डब्यासाठी. इंजिन आहे ना इकडे. हे इंजिन अशोक चव्हाणांचं इंजिन आहे, चिंता करू नका. हे सगळ्यात जोमाने आणि जोराने जाणारं इंजिन आहे आणि त्या जो इंजिन असल्याशिवाय नुसते डबे पडत नसतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे विरोधकांनी. मला सांगायचं आणि त्यामुळे जे करायचं आहे त्याला तुमची मला भक्कम साथ आहे. आमच्या गोपशेळे साहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे. एवढे अर्ज येतात, मला वाटतं 521 अर्ज ना की 9 वाला सगळं काय करायचं, कोणाला द्यायचं, कोणाला राखायचं, कसं करायचं, काय करायचं. दोन्ही तुमच्याकडे उमेदवार, दोन्ही उत्तम उमेदवार, जे सगळे 521 होते ना, त्यातले सगळेच उमेदवार अतिशय चांगले काम करणारे, भाजप कमिटेड, भरपूर सहकारी होते. मला काय करू काय शेवटी प्रत्येक प्रभागात 4च द्यायचे होते, 81 जागेच्या वर जाता येत नव्हतं मला. झालं जास्त जागे असतं 500च्या 500 देऊन टाकले असते, अडचण नव्हती. प्रॉब्लेम असा झाला की एवढी जागा 80 जागा, 80 जागेमध्ये मला जर फक्त 81 जागेमध्ये जर मला जर 550 अर्ज असतील करायचं ना. आणि त्यामुळे अपील माझा आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी विनम्रपणे आमच्या सहकारी मित्रांना विनंती केली पाहिजे. मी सुद्धा विनंती करेन आणि तुम्ही सुद्धा विनंती करून आपल्याला जे आपले सहकारी थोडेसे नाराज झाले असतील त्यांनाही बोलवून आपण त्यांना विनंती करा की आपल्याला भाजपचं भवितव्य नांदेडचं करायचं, जर जिंकायचं असेल, भवितव्य साकार करायचं असेल तर आपल्याला नाराजी बाजूला ठेवा. संधी भरपूर आहे. संधी आपलं सरकार, केंद्रात सरकार, आपल्या राज्यात आपलं सरकार आहे. तुम्हाला कुठेही ऍडजस्ट करणार म्हणजे करणार ही माझी जाहीर ग्वाही आहे. इंडिया कसं होणार सांगतात तसं. बंडखोराला शांत करण्याकरता अशोक चव्हाणांचं गाजर, असं कृपया लिहू नका. हे गाजर नाही आहे, हे गाजर नाहीये, ही कमिटमेंट आहे. कार्यकर्ता आहे शेवटी. आम्ही जे काय आहोत ते आमच्या कार्यकर्त्यांमुळे आहोत. ते कार्यकर्त्याचं नेटवर्क जे आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, गावामध्ये आहे, ते परिश्रम घेणारं, मेहनत करणारं, काही नाही मिळालं तरी खांद्यावर झेंडा भाजपचा घेऊन काम करणारा माझा एक कॅडर आहे. त्या कॅडरला मी नाव उमेद होऊ देणार नाही, हे मी जाहीरपणे इलेक्शन मध्ये सर्वच काही निवडून येऊ शकत नाही. त्याचा समोरचा मुकाबला करण्याकरता माणूस सक्षम पाहिजे. समोर सक्षम मिळणार नाही, आमचे उदार घेऊन गेले बरेचसे लोक. उमेदवारच नाही, बाकीच्यांना उमेदवार नाही. आता माणसंही पळवण्याचा कार्यक्रम काही लोकांना सुरू आहे. मला वाटतं ठीक आहे, करू द्या, काही फरक पडणार नाही. लोक शेवटी पक्षाला पाहतात, लोक शेवटी नेतृत्वाला पाहतात आणि लोक सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातले मुख्यमंत्री, देशातले पंतप्रधान ही भाजपाचे आहेत हे लोकांना माहिती आहे. काम होणार, राज्याला गती मिळणार, नांदेडला गती मिळणार, पैशाची कमतरता राहणार नाही. ही कमिटमेंट जर कोणाची असेल ती भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची आपल्याला आहे. आणि त्यामुळे ही सगळी कामं करण्यात मित्र हो आपल्या सर्वांना खूप काही करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण जर विमान बसला, भाषण चांगलं झालं, आमचा जाहीरनामा चांगला आहे, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, लोकांना विनंती करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल. आणि आमचे नगरसेवक म्हणतात साहेब वार्डामध्ये मी त्यांना म्हणलं वॉर्डाचाही जाहीरनामा करा. हरकत, हा तर जिल्ह्याचा आहे, आपला नगरपालिका जाहीरनामा करा. वॉर्डाचाही जाहीरनामा आपल्याकडे आणून घ्या, त्यालाही आपण मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने आपण राज्याचे मुख्यमंत्री 5 तारखेला नांदेडला येत आहेत. आज 1 तारीख आहे, 5 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी नांदेडला येणार आहे. तुमच्यासाठी, भाजपासाठी, मतदारांना विनंती करण्याकरता 5 तारखेला देवेंद्र भाऊ या ठिकाणी येणार आहे. आणि त्यामुळे जी काही विकासाची गती आहे तो लक्षात ठेवा. कामं काय 20-20 वर्ष कामं होत राहतात का? काम कमिटमेंट जी दिली त्याला काय कालावधी आहे, काल मर्यादा आहे. मोदी साहेबांना सांगितलं 2047 वर्षांनी कामं करून टाकू. कमिटमेंट आहे ना विकसित भारताची, निश्चित टाइम टेबल आहे. 2047 पर्यंत काम करण्याचा निर्धार आहे.
उगाच गप्पा नाहीये. 2 वाजता डेडलाईन दिलेली आहे. माझं म्हणणं, आपला जाहीरनामा सुद्धा 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याची आमची कमिटमेंट आहे. हे मला मुद्दाम काय नांदेडच्या जनतेला सांगितलं नाही. करायचं आहे, काही विजन आहे, काही करायची इच्छाशक्ती आहे, सरकारची साथ आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीला बिलकुल संयमाने आणि सहनशीलतेने आपण पुढे गेलं पाहिजे. उगाच काहीतरी आम्ही कोणाची निंदा नाराजगी करण्याकरता उभा नाहीये. मित्र, सध्या रोज टीका चालू असते. मी अजूनही फार संयमाने घेतलेलं आहे. मुद्दाम सांगितलं पाहिजे. संयमाने घेतो म्हणून आम्ही कमजोर आहोत असं म्हणायचं कारण नाही. आमच्या स्वतः ताकद आहे. संयमाने घेतो. आमचे काही कमिटमेंट आहेत, आमची काही काम करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे. राजकारणात स्थिर राहायला पाहिजे, टिकला पाहिजे. कुठे नाट्य आरोप करायचे. अरे बघा, नांदेडला झकाझक झालं की शिवाजीनगरचा रस्ता, माझ्या घरचा रस्ता नाही तो, मेन रोड जरी तुम्ही पाहिला, नांदेडची रोषणाई आणि तिथे पाहिली संकुलं पाहिली, तर ती संकुलं मुंबई बँगलोरला राजवणारं इतकं सुंदर काम आपल्या शहरामध्ये दिसतंय. त्याच्यामुळे शॉपिंग सेंटर झाले, मॉल झाले. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय झालं असेल तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं. जा त्या डिपार्टमेंट स्टोअर मध्ये, मॉलमध्ये जा, विचारा. काम करणारी 70-80-90% माणसं नांदेडच्या महिला आहेत, मुलं आहेत, जी नांदेडच्यासाठी काम करतात, पैसे त्याला तिथे मिळत आहेत. 700-800 लोक काम एका मॉलमध्ये 700-800 6 मॉल जर पकडले तर आपण जर विचार करा 3-4 हजार लोक त्या ठिकाणी काम करतायत. कमी झालं काम आहे? ते कोणाच्या घरचं आहे काय? अजिबात नाही. काम करतायत, नोकऱ्या मिळत आहेत. आणि मग टीका करायला मला एवढं सांगायचं आहे, तू शौक से मेरी झूठ शिकायत कर, तू शौक से मेरी झूठी शिकायत कर, लेकिन एक बात हमेशा याद रख, फिर कभी हाथ मिलाने का मौका आए तो तुझे खुद पर शर्म महसूस ना हो. अरे किसी ना किसी मोड़ में तो मुलाकात हो ही जाएगी. नांदेड़ के एयरपोर्ट पे हो जाएगी या रेलवे स्टेशन पे हो जाएगी. उस समय कम से कम आंख से आंख मिलाने की तो भी आगे वक्त आएगा, तब शर्म ना करना. एवढं मला सांगायचं. करा ना, काय करून दाखवा. असे त्यांचा जाहीरनामा पण सिंगल पानाचा आहे. अशोक चव्हाणाला शिव्या, माझा कोट पण खाली शिव्या, एवढंच जाहीरनामा. तुझं जाहीरनामा आहे काय त्याच्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला जर माझ्यावर बोलायचं असेल तर बोल भरपूर. एक दिवशी आपण लंडनला, माहिती, लंडनच्या त्या पार्कमध्ये अशी एक जागा केलेली आहे. त्या जागेमध्ये ज्याला काही ओरडायचं असेल त्याने उभं राहायचं आणि तिथे ओरडायचं. तुमच्या तुमचं जे हिस्सा आहे ना, त्या क्वीन एलिझाबेथचं तिथे बकिंगहॅम थोडीशी जागा मला लक्षात नाही, त्या उद्यानाच्या बाजूला. ती मी विचारलं तिथे, ते म्हणे इथे ज्यांना ज्यांना काय ओरडायचं आहे ते त्यांना तिकडे उभं राहून ओरडायला संधी आहे. आपण तसं करावं वाटतं. नांदेडला एक करावं. रोजचं काही गरजच नाही ना. रोज ह्याला त्रास द्या, छापून आणली बातमी, फ्रंट पेजला टाक म्हणे, सेकंड पेजला टाक, भांडणच नाही ना. तिकडे उभं राहायचं, ज्याला जे वाटतं ते बोलायचं आवश्यक. तेव्हा तशा पद्धतीने काहीतरी करावं, या नवीन संकल्पनेने राहून गेलं ते सुद्धा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे जाऊ द्या, चिक सोडून द्या. मुद्दा पुढचा असा आहे, आज अनेक पक्ष निवडणुका लढवत आहेत. कुठे MIM लढतंय, कुठे काँग्रेस लढतंय, कुठे MGP लढतंय, कुठे दुसरी काय पक्ष लढतंय. माझं काय, जिकडे तिकडे अशोक चव्हाण, इकडे पण अशोक चव्हाण, काय संबंध आहे? त्यांना ती मतं त्यांच्याकडे हवी आहे म्हणून माझं नाव वापरायचं. MIM काय पहिली वेळ आहे का? अनेक वेळ लढले. आम्ही काँग्रेसमध्ये असताना तो MIM लढलं होतं ना. आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा MIM लढलं होतं. त्याला MIM आम्ही उभं केलं होतं काँग्रेसवर. हा कार्यक्रम जो चालू आहे विरोधामध्ये, काहीतरी लोकांना सांगाय, त्यांना शाश्वती नाही आहे की त्या ठिकाणी त्यांना मतं कशी मिळते, हिशोबच नाही आहे. शेवटपर्यंत उमेदवार सापडलेले आहेत अनेकांना. आणि मग हे अशोक चव्हाणांचे MIM त्यांचा आहे, मग MGP त्यांचाच आहे, अमुक पक्ष त्यांचाच आहे. एवढाच कार्यक्रम चालू आहे. आणि ते लोकांमध्ये दिशा, मला एवढंच सांगायचं लोकांना की तुम्ही आता संभ्रमात राहू नका. काय फरक पडत, कोण उभं राहायचं, राहू द्या, कोणाला काय. शेवटपर्यंत युती व्हावी शिवसेनेशी आम्ही प्रयत्न केला. शिवसेनेची युती व्हावी शेवटपर्यंत प्रयत्न केला, नाही म्हणत नाही. सोबत 8 ते 10 जागा देण्याची तयारी आमची होती. रिस्पॉन्स शेवटपर्यंत नियोजन नाही, रिस्पॉन्स नाही, चर्चा नाही, ठीक आहे. त्याला स्वारस्य नाही आणि त्याचं ठरलं होतं आमचे सुटले की त्याने घ्यायचे. एवढाच कार्यक्रम ठरला होता, आम्हाला माहित होतं.
आम्ही समज ठीक आहे 8 जागा, मग तुम्ही 25 आणि 30 जागा आम्ही द्यायच्या कशा? आमच्या माणसाला भाजपमध्ये असलेल्या माणसाला जागा द्यायच्या कुठे? शक्य आहे काय? तो अन्याय मग माझ्या 8 लोकांवर झाला, 10 लोकांवर झाला असता, तो 25 लोकांवर झाला असता अन्याय. समन्वयातून करायची इच्छा होती, पण त्याला ते मान्य नव्हतं. जाऊ द्या, ठीक आहे, झालं सोडून द्या. त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे, हे सगळ्या गोष्टी आता हे झालेलं आहे आणि आमचं कोणाशीही काही हे नाही आहे आणि जे लढतात ते लढू द्या. आम्ही कोणाच्या बद्दल उभं केलंय, कोणाला काय केलं असं अजिबात विषय. आमचे उमेदवार भाजपचे आणि आठवले साहेबांचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्णपणे आम्ही ताकद लावू आणि त्यांच्यासाठी हे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी विधानसभा लोकसभेमध्ये आमच्याकडे प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ज्यांनी उभं राहायला खूप मदत केली, त्या सर्व लोकांना निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मित्र हो, या सगळ्या गोष्टीचा मुद्दा या ठिकाणी मी उल्लेख केला. आता जाहीरनामा करत असताना मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. आमचे काही सहकारी मित्रांना पाठवले, देशात सगळ्यात चांगलं काम कुठं होत असेल, देशात सगळ्यात चांगलं कुठं? इंदूरला सर्वात चांगलं काम गेल्या काही वर्षामध्ये झालेलं आहे. आणि ते काम करण्याकरता आमचे काही मित्र आम्ही पाठवून त्या ठिकाणी की तुम्ही जा ते पाहून घ्या. इंदोर देशामध्ये सगळ्यात चांगलं उत्तम शहर म्हणून इंदोरचं नाव घेतलं जातं. पाठवून ते बघा. जे जे चांगलं चाललेलं आहे त्याला आपण त्याचं अनुकरण करावं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं करावं, ही माझी भूमिका आहे. जे जगात चांगलं दिसतंय ते माझ्या नांदेडला आलं पाहिजे, ही मनापासून आमची भावना आहे. काय हरकत आहे? आपल्याकडे आता वाहतूक, सार्वजनिक वाहतूक नीट करायची गरज आहे, जाणीव आहे. ट्रॅफिकला चांगलं करायची गरज ह्याची आम्हाला जाणीव आहे. इलेक्ट्रिक बसेस, गडकरी साहेबांना भेटते म्हणजे इलेक्ट्रिक बसेस नागपूरला मी सुरू केले, अशी बोललो गडकरींना. इलेक्ट्रिक बसेस प्रदूषण मुक्त, पेट्रोलचा खर्च, डिझेलचा खर्च नाही, पेट्रोलचा खर्च नाही. कुठे पाठवायचे आम्हाला? लोहा, सोनखेड, मालेगाव, अर्धापूर, लिमगाव, जवळपासची सॅटेलाइटची छोटी छोटी शहरं आहेत, म्हणजे गावं आहेत. जाणारी गर्दी खूप आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तिथे सगळ्या बसेस गेल्या पाहिजे. लोक मेडिकलच्या इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, विद्यापीठ अशा ठिकाणी सभोवतालच्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस नॉन पोल्युटिंग उत्तम आपल्याला सेवा देण्याकरता त्या बसेस झाल्या. नांदेड शहरातून बाहेर जायला अति सोपं जायला मला कोणते विद्यार्थी भेटत साहेब, मला विष्णुपुरी जायला बस कमी पडते, आम्हाला संतुकुरामच्या कॉलेजला जायला बस कमी पडते असं म्हटले. असे काही विषय येतात. लोहा गंधाला आम्ही जातोच नेहमी, आम्हाला जावं लागतं नेहमीप्रमाणे, इतर नाही जावं. त्यामुळे तिसरे प्रश्न आहे, मालेगावला जावं लागतं, अर्धापूरला जावं लागतं. ही जवळपासची शहरं आहेत, त्यांना वाहतूक व्यवस्था द्यावीच लागेल. लोकांना जायचं कसं? म्हणून एक सॅटेलाइट त्याला मध्ये नांदेड शहरातून इलेक्ट्रिक बसेस आपल्याला सोडायचा आमचा निर्धार आहे. त्याच्यामुळे लोकांना, सामान्य माणसाला, पेशंट आहे, सामान्य त्याचे नातेवाईक आहेत, सामान्य लोकांना येण्या जाणं. जमीन आम्हाला MIDC करता पाहिजे, MIDC आम्हाला वाढवायची आहे. जमीन असल्याशिवाय गुंतवणूक नाही आणि गुंतवणूक झाल्याशिवाय रोजगार नाही. करायचंय, केलं पाहिजे. तेव्हा भाऊंना बोललोय म्हणजे साहेब इंडस्ट्री आमच्याकडे आली पाहिजे, इंडस्ट्री वाढली पाहिजे, त्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार मिळाला पाहिजे. अशा प्रकारे संकल्पना मी व्यक्त केलेली आहे आणि ते सुद्धा आम्हाला मुद्दाम मित्र पुढे द्यायचं. अशा काही गोष्टींचा मला हे सगळा उल्लेख मी या ठिकाणी केला. आणि त्यामुळे आता नांदेडला परवा देवा भाऊंनी सुपर स्पेशालिटीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परवा कॅन्सरच्या निदानासाठी, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी L2 लेवलचं कॅन्सर हॉस्पिटल त्यांनी मंजूर केलं. 150 कोटी रुपये त्याला मंत्रिमंडळाने मंजूर केले. नांदेडच्या मेडिकल कॉलेजला आता कॅन्सरसाठी, कॅन्सरचं निदान, कॅन्सरचं ट्रीटमेंट याकरता उपलब्ध करून दिले. आपल्या हॉस्पिटलला पैसे दिले, ते मंजूर झाले. कॅबिनेटचा निर्णय मंजूर झाला, काम व्हायला लागेल मागे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या शहरामध्ये मेडिकल, आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचं काम करायचं, त्याचा आम्ही उल्लेख केलाय. 500 बेड सिव्हिल हॉस्पिटल, त्याला आपल्याला मार्गी लावायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी मित्र खूप मोठ्या प्रमाणावर हे करायचं आहे आपल्याला. आणि पार्किंग स्लॉटची निर्मिती करावी लागणार, पार्किंगला जागा नाहीये. भूमिगत विद्युत वाहिन्या, लाईटचे खांबा वायरी लटकत आहेत, माणसं मरत आहेत, झडतायत. आता ती चूक आता कोणाच्या हा विषय नंतर पाहू आपण. परंतु अंडरग्राऊंड वायरिंग झाली पाहिजे नांदेड शहरामध्ये सर्वत्र. 5 वर्षात का होईना, हळूहळू का होईना, दरवर्षी अंडरग्राऊंड वायरिंग काय त्याच्याने झाली पाहिजे, ती आपल्याला करावं लागणार आहे. आणि गोदावरीचा प्रदूषणाचा विषय महत्वाचा आहे, मोठा आहे.
तो अनेक वर्षापासून लोंबकळला आहे, लांबलेला आहे. त्याला आपल्याला गती देण्याकरता आपल्याला शासनाची विशेष मदत घेऊन तो प्रकल्प मार्गी लावण्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि जे आपत्ती निवारण आहे, NDRF त्याला म्हणतो, ते NDRFचं विभागीय केंद्र आपल्याला, NDRFची बटालियन जी आहे ती नांदेडमध्ये देण्याबद्दल मी अमित भाई शाह यांना पत्र दिलेलं आहे. आणि मी आणि गोपछडे मिळून दोघेही प्रयत्न करू की NDRFचं बटालियन नाकांडीत, मग कधी कधी पुराचं पाणी वाढतं, गावामध्ये पाणी येतं, झोपडपट्टी पाणी घुसतं, घरात पाणी घुसतं, पाऊस प्रचंड वाढत चाललेला आहे, त्या पाण्याचा निचरा व्हावा, माणसं अडकली तर त्यांना सोडवता यावं. पण NDRFचं एखादं चांगलं केंद्र आपल्याला हे करायचं. मित्र, भरपूर आहे सांगण्यासारखं, भरपूर आहे बोलण्यासारखं, परंतु वेळ कमी असल्यामुळे अधिकचा वेळ मी आपल्याला घेणार नाही. विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये ज्या मोदी साहेबांनी गोष्टी दिल्या आहेत की दारिद्र्याचं प्रमाण 0 करणे, घरकुलं मंजूर 20 लाख घरं, पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये 20 लाख घरं ही महाराष्ट्राला दिलेली आहेत. आणि नांदेडमध्ये सुद्धा कोटा पहिल्यासारखं फार वाढून आलेला आहे, तर ती बरीचशी कामं सुद्धा मार्गी लागलेली आहे. 100% दर्जेदार शालेय शिक्षण, 100% दर्जेदार, कॉपी मुक्त नांदेड. पण आजही आठवतं, श्रीकर परदेशी हे नांदेडचे जिल्हाधिकारी असताना ते मला भेटले आणि ते म्हणाले, साहेब मी एक मोहीम हाती घेतोय, तुम्ही मला राजकीय त्याच्यामध्ये थोडीशी मदत लागेल. काय आपण सांग साहेब, आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कॉपिंग करणारा प्रमाण खूप वाढलेला आहे, दर्जेदार शिक्षण होत नाही, नावाला फक्त चाललंय मार्क एवढे मिळाले तेवढे मिळाले. मी त्याच्यावर कारवाई करणार आहे, त्याच्यामध्ये राजकीय दबाव येऊ शकतो. मी म्हणलं दबावाची चिंता करू नका, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. श्रीकर परदेशी आजही त्यांचं नाव अनेक गती घेतात. चांगल्या कामाला पूर्णपणे समर्थन सगळ्यांनी दिलं आणि कॉपी करणारे सेंटर्स त्या काळात बंद झाले, आता परत सुरू झाले. आता परत सुरू झाले. ते कोणाचे शोधून काढा. ते म्हणतात ना, देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा, कॉपी सेंटर कळवा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मित्र करण्यासाठी आर्थिक उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग 70% असला पाहिजे, रोजगार 100% कुशल मनुष्यबळ असलं पाहिजे आणि उच्च दर्जाची परवडणारी आणि सर्वसमावेश आरोग्य सेवा. हे मोदी साहेबांच्या संकल्पातील काही विषय तुमचा उल्लेख करतो. काय काय करायचं आहे, खूप काम करायचं आहे. पण खूप काम करायला नांदेडमध्ये स्पीड ब्रेकर जरा कमी करा, राजकीय स्पीड ब्रेकर. बाकी आम्ही करतो, राजकीय स्पीड ब्रेकर उखडून टाका. ती संधी आज तुमच्या हातामध्ये आहे. नांदेडच्या सुजाण नागरिकांना मला विनंती करायची, मित्र, आपला हा राजकीय पॉलिटिकल डिसिजन आहे. हा माझ्या जातीचा आहे, तो माझ्या समाजाचा आहे, तो जवळचा आहे, तो सोयरा आहे, तो दायरा आहे, नातेवाईक आहे. हा झाला कार्यक्रम झाला. मग सगळं कामाच्या अपेक्षा आमच्याकडून करायच्या, मतदान मात्र सोयरा दायरा. थांबवा काम, कामाला किंमत. आम्ही जी कामं केली काहीतरी व्हॅल्यू आहे का त्याची? आमचं म्हणणं तेच आहे. 5 वर्षामध्ये आम्हाला काही सांगायची गरज नाही. आमचं प्रेसिडेन्स आहे, आम्ही केलंय गेलं काही 40 वर्षात 50 वर्षात. त्यांनी जे आज वंदना करतायत ते बोलतायत ते एकच सांगावं, आमचं नाव न घेता जाहीरनामा काढा. लोकांना इंटरेस्ट नाही आहे, लोकांना टीका टिप्पणीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. लोकांना पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय संकल्पित केलं आहे, तुम्ही काय करणार आहात, आधी काय केलं ते सांगा आणि काय करणार ते सांगा. विश्वास कसा ठेवायचा, विश्वास ठेवायचा कसा? तुम्ही काय केलंय हे दाखवा आणि काय करणार आहात ते सांगा. मित्र, अधिकच बोलायचं नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे. पण आता ह्या सभेमध्ये 10 दिवस फार आहे, भरपूर काम आहे. 10 दिवसामध्ये नांदेडच्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा, त्यांची इच्छा जी आहे, ते स्वप्न जे आहे, त्या पूर्ततेचं एक स्वप्नच नाही, अंमलबजावणी करायची आहे. आणि ती अंमलबजावणी करण्याकरता पुढची 5 वर्षाचा निर्धार तुम्हाला करायचा. आम्ही तर केलाच आहे, तुम्हाला करायचं. तुमची आमची इच्छाशक्ती एकच झाली ना, 100% विजय आपला होणार आहे. तुम्ही चिंता करायची गरज नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मतदान केंद्रावर जाताना दुसरीकडे बघू नका. फक्त आपलं बटन म्हणजे कमळ, कमळाकडे बघा, दुसरीकडे असं बघूच नका. अनेक लोक बघत पण नाही, असं आपण बाहेर काय पडलं माहितीच कसं कुठे गेले बघा. तशी गडबड न करता कमळावर बटन दाबा आणि आमचे प्रभागातले 4चे 4 उमेदवार सर्वत्र आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी
ठिकाणी जिथे कमळाचं बटन आहे, कमळ आहे, त्या कमळावर बटन दाबा आणि भाजपची सत्ता या महानगरपालिकेमध्ये बहुमताने आपण आणा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.